महाराष्ट्रामध्ये चालू केली जाते त्यावेळेला त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे सरकारकडनं घ्यावं लागतं आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की महाराष्ट्र राज्याचे जे शैक्षणिक सगळे धोरण आहेत ते ह्यांना लागू राहतील, ते त्यांना मान्य करावे लागतील आणि नाही केले तर ही एनओसी काढली जाईल. या पद्धतीचं पत्र वारंवार मी तिथे खेपा घातल्यामुळे शाळेला दिलं गेलं होतं. ते नुसतं अधिश्रीला परत घ्या म्हणून नाही, तर ही शाळा गेले कित्येक वर्ष कशा पद्धतीने मनमानी करत वागत आहे त्याच्यामध्ये 3 मुद्दे त्यांनी दिले होते. एक तर कॅपिटेशन फी घेणं, फी मनमर्जीप्रमाणे वाढवणं. दुसरं होतं की जे शैक्षणिक अधिकारी तपासणी करता येतात त्यांना 3-3 तास हे लोक बाहेर उभं करतात, त्यांना दादही देत नाही. कारवाई कोणतीच झाली नाही. पण कारवाई कोणतीच याचा अर्थ स्पष्ट आहे. मॅनेजमेंट काय करत असेल याची कल्पना आपण करू शकतो. माझा वेळ संपलेला आहे पण शेवटी मी जातोय रमेश जोशी यांच्याकडे. रमेश जोशी अनेक वर्ष या क्षेत्रात आहेत. शिक्षकाची संघटना त्यांनी चालवलेली आहे. शिक्षण क्षेत्रात अनेक कामं केलेली आहेत. रमेश जोशी, हे चित्र पाहिल्यावर काय सांगाल तुम्ही? काय करायला पाहिजे? पालक असहाय्य आहेत, कोर्टामध्ये न्याय मिळत नाही. या देशातल्या लोकशाहीचं, न्यायाचं, शिक्षणाचं, विद्यार्थ्यांचं आणि पर्यायाने देशाच्या भविष्याचं काय होणार आहे? या ज्या शिक्षण सम्राटांच्या ज्या शाळा आहेत या शाळांना सरकारचा पूर्णपणानं पाठिंबा आहे. एवढंच नव्हे तर सरकारचे सगळे कायदे हे ह्या शिक्षण सम्राटांनी चोळामोळा करून आपल्या पायदळी तुडवलेले आहेत. जोपर्यंत पालक वर्ग संघटितपणानं या सरकारच्या बेफिकिरीला किंवा सरकारच्या साट्या लोट्याला आव्हान देत नाही तोपर्यंत सरकारला कोणत्याही मंत्र्याला याच्याबद्दल जाग येणार नाही. मी आपल्याला हे सांगू इच्छितो की या ठिकाणी जे यांच्या रेकग्निशन विड्रॉ करण्याच्या बद्दलचं जे सर्क्युलर आहे याची अंमलबजावणी सरकारला सरळ करता आली असती, परंतु सरकार ते करण्याचं जी मानसिकता, जी इच्छाशक्ती लागते ती इच्छाशक्ती सरकारमध्ये नाही. आणि म्हणून सामान्य माणसाच्या बाजूने सरकार या बाबतीत उभं राहील याची कोणत्याही प्रकारची खात्री मला वाटत नाही. दुर्दैवानं आपल्या देशामध्ये कॉन्स्टिट्यूशन डज नॉट गॅरंटी जस्टिस, इट मिअरली प्रोव्हाइड्स फॉर द लॉ. कायदा फक्त बांधायचा आणि वकिलांना त्याचं इंटरप्रिटेशन करण्याकरिता धावपळ करायला लावायची. या पलीकडे आपल्या घटनेचा दुर्दैवानं सरकारही गंभीरपणानं विचार करायला तयार नाही आणि पालक वर्ग सुद्धा माझ्या पोराचं हित झालं ना बाकीचं गेले उडत अशा पद्धतीनं वागत असल्यामुळे ह्या सगळ्या खाजगी संस्था चालकांच्या पुढे पालकांच्या असोसिएशन्स या सगळ्या गलितगात्र झालेल्याचं चित्र आपण बघतो. एखाद्याच मॅडम कुलकर्णी लढतात आणि मला असं वाटतं दॅट इज द स्पार्क की ज्यामधून या संस्था चालकांच्या संस्थानांना सुरुंग लावण्याच्या प्रक्रियेला या महाराष्ट्रामध्ये सुरुवात होऊ शकेल असा मला विश्वास वाटतो. अगदी मी या कार्यक्रमाचा शेवट करणार आहे अविशा कुलकर्णी यांच्यावर. अधिश्रीची आई म्हणून तुम्ही जो लढा दिलेला आहे त्याला तोड नाही. मला शेवट तुमच्यावर करायचा आहे. महाराष्ट्रातल्या या गप्प बसलेल्या पालकांना, गप्प बसलेल्या शिक्षकांना, एका विद्यार्थिनीची गळचेपी होते, शेवटी काहीतरी सांगा. तुम्ही हा लढा दिलेला आहे, तुम्ही थेट बघून महाराष्ट्राच्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि सांगा हा तुमचा एकट्याचा लढा नाही, हा सर्वांचा लढा आहे. शेवटी तुम्ही हे सांगितलं पाहिजे. अगदी जरूर सांगेन की आज ही व्यथा फक्त अधिश्रीची नाहीये. ही व्यथा उद्या तुमच्याही घरात येईल आज जर तुम्ही गप्प बसलात तर. आज मी उभी राहिली आहे, मी भोगती आहे, आज तुमच्याकरताही मी उभी राहायला तयार आहे. ही जी मनमानी चाललेली आहे विबग्योर शाळांसारख्या संस्थांची त्याला आपल्याला नेस्तनाबूत केलंच पाहिजे. आज कोर्टाने घाबरून राहायचं, सरकारकडे घाबरून राहायचं यांनी काहीही होणार नाहीये. झालं तर आपल्याच मुलांचं नुकसान होणार आहे. तेव्हा आपण एकत्रित आलं पाहिजे, घाबरू नका. कारण ज्या वेळेला आपलं मरण लिहिलेलं आहे तेव्हाच ते येणार आहे, पण लढायला सज्ज व्हा. अगदी अविशा कुलकर्णी, मी तुम्हाला सलाम करतो कारण तुम्ही योग्य लढा चालवलाय आणि सर्वांना आवाहन करतो की अधिश्री गोपालकृष्णन या विद्यार्थिनीवर अन्याय झालेला आहे, तिच्या पाठीशी उभे राहा. तिच्यासाठी लढणाऱ्या तिच्या आईशा अविशा कुलकर्णींच्या पाठीशी उभे राहा. मूक बनून घरात बसू नका, नाहीतर जनावर आणि माणसं यात काही फरक उरणार नाही. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, अधिश्री प्रकरणात हायकोर्टाने दिलेल्या निकालामुळे अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या पालकांचं खच्चीकरण होईल का? बघा पडद्यावर. आता 98% लोक म्हणतायत खच्चीकरण होईल. मग ते व्हायचं नसेल तर तुम्ही सगळ्यांनी उठायला हवं आणि पैशाचा खेळ मांडणाऱ्या शाळांच्या मॅनेजमेंट्स आणि या सरकारला जाब विचारायला हवा. धन्यवाद. पहा फक्त IBN.
प्रायोजक आहेत वोडाफोन आणि गोदरेज टेलिव्हिजन्स. सी द डिफरन्स.